आरिवली संघाने 50 धावा चेस केल्याने या मॅच मध्ये देखील धावांचा डोंगर आपण पाहिला होता यादीच्या मॅच मध्ये. चला सामना आपण सुरू करूया. विनंती असेल पहिल्या फेरीमधील हा 5वा सामना आहे. जय हनुमान मोठी देसाई आणि त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजेच गोलवली बी. या दोन टीममध्ये टॉस जिंकलाय मोठी देसाई या संघाने. त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. संदेश म्हात्रे येत आहेत, कॅप्टन आहेत. सामना सुरू होतो. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स मिळते या चेंडूवरती. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पहिला चेंडू आला डॉट बॉल. पहिला चेंडू यावेळेस डॉट येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रायकिंगला बॅट्समन निखिल. ऑन साइडला खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. सुरेख झेल पकडलाय वरूनने डीप मिड विकेटला. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का. 0 वरती गोलवली बी या टीमला. तुषार येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. 0 वरती हा पहिला विकेट गमावलाय जयदुर्गा गोलवली बी या टीमने. तुषार येत आहेत नवीन फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे संदेशच्या गोलंदाजीमध्ये. मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. या अवांतर धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1-1. 5 षटकांचा सामना आहे. सामना क्रमांक 5वा सुरू आहे आजच्या या दिवसामधील. आज एकूण 9 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल आपण देखील सामने स्पीडअप करायचे आहेत. बॅकफुटला गेले, कट करताय क्षेत्ररक्षक. फार वेगाने आले होते. तुषार झेलपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे 2 धावा धावफलकावरती आहेत. अपिश खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. फिल्डर आहेत मयूर आणि मयूरने देखील झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका, हा क्रिकेटचा खेळ. 2 झेल सोडलेत मोठी देसाई टीमने. धावसंख्या 1 पुढे जाईल. 2 धावा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन तुषार. फुल टॉस चेंडू स्वीप करतायत. झेल सोडलाय, त्यानंतर येतोय हा चौकार तुषारच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जयदुर्गा गोलवली बी या टीमची 1-8.
अधिक पाटील यांना विनंती असेल आपण एक मिनिट पंच सामना थांबवायचा आहे, कारण की शैलीवरती आक्षेप आहे गोलंदाज सागरच्या. त्यामुळे अधिक पाटील आपल्याला विनंती असेल आपण जायचं आहे. सागर पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषकाचे भव्य दिव्य आयोजन. दिवस क्रमांक हा 3रा आणि सामना क्रमांक 5वा सुरू आहे. सागर पाटील लेफ्टम ओव्हर द विकेटने फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप पैकी प्रतीक होते डीपमध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 5 षटकांच्या मॅचमध्ये इथून 55 ते 60 धाव बनवावे लागतील, कारण की मोठी देसाई संघ एक नामवंत संघ आहे. फुल टॉस चेंडू बॅटची कडा लागतीये. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला बीट झालेत. चेंडू पाठीमागे सरकतोय फार वेगाने. बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चेंडू अडवलेला आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. वेगवान चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14. पुन्हा एकदा सागर पाटील. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत. प्रतीकने हा झेल पकडलाय. डीप मिड विकेट सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद विकेटचा बदल लागतोय. हा दुसरा धक्का गोलवली बी या टीमला. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला आपण चेक करूया हाईट फॅक्टर. चेक करूया आपण. चॅलेंज केलेला आहे. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टर आमिंग स्ट्रोक आणि प्रतीकने अप्रतिम झेल पकडलाय डीपमध्ये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे फलंदाज बाद असेल. धावसंख्या आहे 14. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती सोनू. सागर. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतायत सागर पाटील. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये संदेशने गोलंदाजी केली आहे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज सागर. अधिक पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ गोलवली बी या टीमची 2 बाद 14.
गोलंदाज संदेश. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आकाश होते डीपमध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल 15. थोडीशी संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. गोलवली बी या टीमची. इथून गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकिंगला बॅट्समन सोनू आहेत. लेफ्ट केलेला आहे परंतु आलाय हा डॉट बॉल. आशेभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे. तटस्थ पंच आहेत. सलग 3 डॉट खेळलाय सोनू. संदेश अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. अपिश खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. काही काळ चेंडू हवेमध्ये होता. डीपमधून फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा देखील मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच असेल चेंज द गेम वडवली बी आणि आई गावदेवी 12-13 नागाव. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. यावेळी लाईन पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 18. कमीत कमी 50 ते 55 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत परंतु सोनूच्या बॅटला चेंडू लागत नाही. आज सोनू संघर्ष करतोय या मॅचमध्ये. धावसंख्या आहे 18. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. संदेश नामवंत गोलंदाज आहेत आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतो या मॅचमध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 19. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये. जय दुर्गा माता क्रिकेट संघ गोलवली बी या टीमला. गोलवली बी संघ बॅकफूटवरती आलाय कारण की धावा बनत नाहीयेत या मॅचमध्ये. चौकार षटकार मारावे लागतील. सॉफ्टने खेळत्या ड्राईव्ह केल्या डीपमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. अजय मडवी येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 20. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 बनवलेत.
चला इनर काढायचा आहे अजय, हा नियम आहे या स्पर्धेचा. इनर घालून तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीयेत या स्पर्धेमध्ये. सर्व संघांना ही सूचना असणार आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन तुषार आहेत. चला चेंज द गेम. वडवली बी संघ आणि विनंती असेल नागाव संघ टॉससाठी या. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइड ऑफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. तुषारच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय. स्मॉल पकडअप डायनामाइट आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे तुषारची आणि हा षटकार लगावलाय. धावसंख्या 27, 27 धावा. धावसंख्या 27. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज अजय. लोअर फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. गोलवली बी या टीमचा. सोनूला गिअर चेंज करावा लागेल. आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सोनू एक विस्फोटक फलंदाज आहे आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केला. त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 9+6 मिळतील या चेंडूवरती. एकूण 7 धावा. फ्रीट आहे. फ्रीटचा फायदा घेऊ शकला नाहीये सोनू. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 35, 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थे सुरू आहे. 35 बनवल्यात. फायटिंग टोटल उभी करावी लागेल. 50+ धावा बनवावे लागतील. लॉफ्टेड इट लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. गोलवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 41. महागडी गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 21 आलेत. अजून एक षटकार लगावलं तर शशी भोईर उंबार्डे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सोनूसाठी सुवर्ण संधी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला ऑनसाइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. ऑन द स्टंप पैकी वरुणच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42.
वरून येत आहेत या अंतिम षटकामध्ये. लेग ब्रेक हा चेंडू फार कमी वयामध्ये, फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे, आपल्या नावाचं स्थान निर्माण केलेलं आहे या संघामध्ये. वरून आणि हा ऑफ ब्रेक आहे. बॅटची कडा, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. सोनू सोनू बाद झालाय, ज्याने 2 षटकार लगावले होते. 15 धाव बनवले आपल्या टीमसाठी. ओमकार येत आहेत. लेग ब्रेक हा चेंडू. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी वरून करतायत. अष्टपैलू खेळाडू आहेत वरून. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय या अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा लेग ब्रेक सलग आलाय. हा चौथा डॉट बॉल, त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे. मेडन ओव्हर येईल का? वरूनच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले डॉट. क्या बात आहे. रॉंग वन हा चेंडू आपण पाहिला, सरळ निघून गेलाय. आलाय हा डॉट बॉल. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिले मेडन षटक येईल का? बॅकफुटला गेले क्षेत्ररक्षक, झेल पकडलाय आणि सापाड चषकामधील हे पहिलं मेडन षटक टाकलेलं आहे गोलंदाज वरुणने आणि 2 विकेट देखील घेतलेत. टाळ्या होऊन जाऊ द्या वरुणसाठी. पहिले मेडन षटक.
टॉप 4मध्ये येतील त्या संघातील 12 मॅनसाठी नक्कीच स्पोर्ट्स सायकल आहे. पंचांसाठी समालोचकांसाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. याबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच खूप सुंदर संकल्पना आहे आणि मागच्या वर्षी मला तरी वाटतं आमच्या 12व्या खेळाडूलाच कूलर भेटला होता आणि या वर्षी देखील आमचा 12वा खेळाडू जयेशच आहे आणि तो असं नाही की इथेच आहे, प्रत्येक संघ जी टुर्नामेंट असते तिथं न सांगता सर्वात आधी तो तिथे जाऊन बसलेला असतो 12वा खेळाडू. आणि ग्राउंडवर बघायला गेलं तर खूप सुंदर आहे आणि मागच्या वर्षी आम्ही चॅम्पियन होतो आणि या वर्षी आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी 12-13 नागाव या टीमने आणि त्याने स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे चेंज द गेम वडवली बी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नितीन पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. तसेच आपटी गावचे समाजसेवक उद्योजक गतवर्षी त्यांच्या नावाने नक्कीच चेन द गेम वडवली बी संघ खेळला होता आणि चॅम्पियन देखील झाला होता. शशिकांत दादा शिसवे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. सुस्वागत स्वागतम सुस्वागतम. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मनसेचा बुलंद आवाज आदरणीय दीपेश शेठ फुलोरे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाट चषकामध्ये. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर हा चौकार आलाय. बनवायचे आहेत या मॅच मध्ये. जय हनुमान मोठी देसाई या टीमला. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, सॉफ्टने खेळतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 6. सुरुवात चांगली झाली आहे. सापाट चषक आपण पाहतोय. सापाट चषकामध्ये यावर्षी पंच असतील, समालोचक असतील, त्यानंतर 12 मॅन असतील, यांच्यासाठी टोटल 15 सायकल आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. मागच्या वर्षी कूलर होत्या, यावर्षी स्पोर्ट्स सायकल आहेत आणि पुढील वर्षी धमाका मोठा आहे. पुन्हा एकदा बीट केलेला आहे बॅट्समन वरुणला या चेंडूवरती. आलाय डॉट बॉल आणि धावसंख्या आहे 6. क्लीन बोल्ड झालेले आहेत. फलंदाज बाद झालेला आहे. विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का.
मच या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. सापाड चषक. आदरणीय पिंट्या शेठ पाटील, अधिक पाटील आणि कुशल स्पोर्ट्स रिषा 11 सापाड यांच्या माध्यमातून सापाड चषक दिवस क्रमांक 3 सुरू आहे. 5वा सामना आजच्या दिवसातील. बघा आज एकूण 9 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल थोडीशी घाई करा आपण देखील. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. ब्युटिफुल वंडरफुल षटकार. हो थँक्यू सो मच. चौकार त्यानंतर हा षटकार येतोय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 17. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये जय हनुमान मोठी देसाई या संघाने. धावसंख्या आहे 17. अजूनही 26 धाव बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 22. समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये. गोलंदाज ओमकारला टार्गेट केले जात आहे. फुल टॉस चेंडू आहे, मोठा फटका येत नाहीये, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. या प्रेक्षकांचं देखील स्वागत. कोणती कमी नाहीये. पिंट्या शेठ पाटील, अधिक पाटील यांचं हे आयोजन नियोजन आहे आणि कोणती कमी त्यांनी भासून दिलेली नाहीये या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 18. यावेळी स्लॉप करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलाय डीप मध्ये. सोनूने फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का. मोठी देसाई या टीम आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय महेशजी पाटील आणि दीपेश फुलोरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. दोन्ही टीमवरती नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे महेश शेठ पाटील आणि दीपेश शेठ फुलोरे यांच्या माध्यमातून. जितेश पाटील फुल टॉस. पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेलपर्यंत पोहोचले देखील होते. झेल पकडू शकले नाहीयेत. जीवनदान मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 23.
थँक्यू सो मच डीजे मास्टर मनीष. 18 चेंडू आणि 23 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वेदांश. 18 चेंडू 23 बनवायचे आहेत. शशिकांत दादा शिसवे यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गतवर्षी स्पर्धा जिंकली होती, त्यांच्या नावाने संघ खेळला होता. चेन द गेम वडवली बी संघ. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 21-21. 22 ची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला बॅट्समन जितेश पाटील 5व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजून 21 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडू शिल्लक. बॅटची कडा. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय जितेश पाटील आणि जय हनुमान मोठी देसाई या धावसंख्या आहे 26 धावा. 16 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत सोनू आणि सोनूने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. जितेश पाटील बॅक टू द पवेलियन. सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 आहे आणि चौथा विकेट गमावलाय. जितेश पाटील बाद झालेत. अजय मढवी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. 15 चेंडू 17 ची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण सोपं आहे परंतु या धावा बनवाव्या लागतील. क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. यापुढील सामना वडवली बी विपक्ष नागाव डिफेंडिंग चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये असेल. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. सोपं झालेलं आहे कारण की 14 चेंडू 11 ची गरज या मॅच मध्ये आहे. फुलर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर येत आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल.
33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू बनवायच्या धावा 10 या मॅच मध्ये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34. 34 धावा. अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे 13. बनवायच्या धावा 9. स्ट्रायकिंगला फलंदाज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॅटची कडा आहे आणि लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. या दरम्यान आपण पाहू शकाल प्रशांतजी जोडे साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत मंगेश मोरे साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सापाड चषकामध्ये 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. शिल्लक आहेत. 5 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज आहे शिवम. बघा लकी 12 मॅन येत आहेत. वडवली बी या टीमचे. मागच्या वर्षी कूलर नक्कीच मिळाली होती त्यांना आणि याही वर्षी सायकल घेण्याचा प्रयत्न असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट देखील होत आहे. अपील करतायत परंतु सुरक्षित पॉपिंग क्रेजमध्ये पोहोचलेत. मिळते 1 धाव. धावसंख्या 39. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. विजयाच्या समीप विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल जय हनुमान मोठी देसाई या टीमला. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. फक्त 1च धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या आहे 40. सापाट चषक आपण पाहतोय. गेली 2 ते 3 महिने चर्चा आहे संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये या स्पर्धेची की ही स्पर्धा कधी येईल, कारण की भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. आलाय हा डॉट बॉल. आणि विजयाचा हा षटकार येतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान मोठी देसाई टीमने. अभिनंदन मोठी देसाई संघाचं. हार्ड लक गोलवली बी संघ. आणि विनंती असेल दोन्ही संघांना की आपण लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. हार्ड लक गोलवली बी आणि अभिनंदन मोठी देसाई.